आजकाल आपण जर आजूबाजूला पाहिलं तर जवळजवळ सर्वच गोष्टी डिजिटल झाल्या आहेत नाही का? हो, अगदी खरंय. म्हणजे पूर्वी लोक गाण्यांच्या कॅसेट्स विकत घ्यायचे, आता संगीत पूर्णपणे डिजिटल झालंय. घरातले ते जुने मोठे फोटो अल्बम आता क्लाउड स्टोरेजवर गेलेत. आपले काम, ओळखीचे पुरावे आणि अगदी पैशांचे व्यवहारही पूर्णपणे डिजिटल झाले आहेत. हो, अगदी किराणा दुकानातही आपण स्कॅन करूनच पैसे देतो आता. अगदी बरोबर. मग अशा वेळी एक साहजिक प्रश्न पडतो, जर या सर्व गोष्टी डिजिटल होऊ शकतात, तर खऱ्या जगातील ज्या मौल्यवान वस्तू आहेत, ज्यांना आपण रिअल वर्ल्ड ॲसेट्स म्हणतो, त्या डिजिटल का होऊ नयेत? हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण टोकनायझेशन या संकल्पनेवरील गूढ दूर करणार आहोत. कोणत्याही क्लिष्ट तांत्रिक शब्दांच्या जाळ्यात न अडकता खऱ्या मूल्याच्या वस्तू आधुनिक डिजिटल जगात कशा सामावून घेतल्या जात आहेत याचा आपण वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि इथे एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करणं मला गरजेचे वाटते. कोणती? जेव्हा टोकनायझेशन हा शब्द कानावर पडतो तेव्हा बऱ्याच जणांना वाटते की हा केवळ कोणता तरी नवीन तांत्रिक ट्रेंड आहे किंवा इंटरनेटवरील आभासी चलनांचा म्हणजे क्रिप्टोचा काहीतरी प्रकार आहे. हो, लोकांच्या मनात तीच पहिली भीती येते. अगदी. पण ही चर्चा त्याहून खूप मोठी आहे. ही चर्चा डिजिटल जगात मालकी हक्क किंवा एखाद्या वस्तूचं मूल्य आणि तिची देवाणघेवाण याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलत आहे याबद्दल आहे. म्हणजे तंत्रज्ञान केवळ एक माध्यम आहे असं म्हणायचंय तुम्हाला? होय. खरा बदल हा अर्थव्यवस्थेच्या पायाभूत संरचनेत होत आहे. तो कसा होतो हे समजून घेणं खूप रंजक आहे. बरं, मग आपण हे जरा उलगडून बघूया. टोकनायझेशन हा केवळ एक तंत्रज्ञानाचा भाग नसून ती मालकी हक्काची एक संपूर्ण नवीन डिजिटल उत्क्रांती आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मुळीच नाही. हे अगदी अचूक वर्णन आहे. पण तरीही या संकल्पनेभोवती खूप गैरसमज आहेत. तर सगळ्यात आधी आपण ही संकल्पना सोप्या भाषेत समजून घेऊया. टोकनायझेशन म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचे तर टोकनायझेशन म्हणजे खऱ्या जगात अस्तित्वात असलेल्या एखाद्या गोष्टीचं मूल्य किंवा तिचा मालकी हक्क एका डिजिटल टोकनमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया. अच्छा, म्हणजे खऱ्या जगातील गोष्ट कोणतीही असू शकते? अगदी कोणतीही. ती एखादी मोठी व्यावसायिक इमारत असू शकते, सोन्याच्या विटा असू शकतात, एखादी दुर्मिळ कलाकृती असू शकते किंवा अगदी शेतजमीन आणि सरकारी बॉन्ड्सही असू शकतात. बापरे, म्हणजे या सगळ्या गोष्टी टोकनाइज होऊ शकतात? हो ना. या मालमत्तेचा मालकी हक्क एका सुरक्षित, डिजिटल आणि ट्रॅक करता येण्याजोग्या स्वरूपात आणणे म्हणजेच टोकनायझेशन. म्हणजे इथे असे म्हणता येईल का की जर एखाद्याने एका इमारतीचे टोकनायझेशन केले तर ती इमारत स्वतः डिजिटल होऊन हवेत विरघळत नाही? नाही, अजिबात नाही. इमारत जिथे आहे तिथेच आणि तशीच उभी राहते. हो, कारण हा गोंधळ खूप लोकांचा होतो. एक्झॅक्टली. बदलतो तो फक्त मालकीचा पुरावा. अगदी बरोबर. इथे मला एक सोपं उदाहरण द्यायला आवडेल. समजा एक खूप मोठा पिझ्झा आहे जो ओव्हनमधून बाहेर काढता येत नाहीये. मग आपण काय करतो? आपण त्याचे छोटे तुकडे करतो. बरोबर, आपण त्याचे छोटे तुकडे करतो जेणेकरून प्रत्येकाला एक भाग मिळू शकेल. पण तो पिझ्झा तिथेच राहतो, फक्त त्या तुकड्यांच्या मालकीच्या पावत्या लोकांमध्ये वाटल्या जातात. टोकनायझेशन हे काहीसे असेच आहे, नाही का? हे उदाहरण अगदी चपखल आहे. पिझ्झाच्या त्या पावत्या म्हणजेच हे डिजिटल टोकन्स. आणि इथेच या टोकन या शब्दाभोवती असलेले गैरसमज दूर करणे महत्वाचे आहे. हो, कारण टोकन म्हटलं की लोकांना वेगळंच काहीतरी वाटतं. अगदी. जेव्हा लोक टोकन हा शब्द ऐकतात तेव्हा बऱ्याचदा त्यांच्या डोळ्यासमोर इंटरनेटवरील एखादे खोटे नाणे येते किंवा व्हिडिओ गेम खेळताना मिळवलेले पॉइंट्स येतात ज्यांचे खऱ्या जगात काहीच मूल्य नसते. बरोबर. पण या संदर्भात तसा विचार करणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. इथे टोकन हे एका खऱ्या अर्थपूर्ण मूल्याचं डिजिटल प्रतिनिधित्व आहे. म्हणजे ते फक्त एक प्रतीक आहे. हो. थोडक्यात सांगायचे तर ते टोकन स्वतःहून महत्वाचे नसते, तर ते टोकन ज्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करते ती मूळ संपत्ती महत्वाची असते. हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. टोकन हे केवळ एक वाहन आहे जे खऱ्या मूल्याला वाहून नेते. अगदी बरोबर. पण इथे माझ्या मनात एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर मूळ संपत्ती तशीच राहते, तिचं मूल्य तसंच राहते, तर मग तिला डिजिटल करण्याची गरजच काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे बघा ना, आपण वर्षानुवर्षे कागदपत्रांच्या आधारे वकिलांच्या मदतीने व्यवहार करत आलो आहोत. 7/12चे उतारे, खरेदी खत या सगळ्या व्यवस्था अस्तित्वात आहेतच की. मग आता अचानक सर्व काही टोकनाइज करण्याची काय गरज पडली? या प्रश्नाचं उत्तर आपल्या सध्याच्या पारंपरिक पद्धतींच्या त्रुटींमध्ये दडलेले आहे. म्हणजे
सध्याच्या पद्धतीत काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा आहे की सध्याची मालकी हक्क हस्तांतरित करण्याची पद्धत अत्यंत संथ आहे, ती महागडी आहे आणि कागदपत्रांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. हो, कागदपत्रांचा ढिगारा तर असतोच. आता समजा एखाद्याला जमीन किंवा घर विकायचे आहे. त्यासाठी किती प्रशासकीय अडथळे येतात याचा विचार करा. मालमत्तेची पडताळणी, वकिलांचा मोठा खर्च, मध्यस्थांची आणि दलालांची फी, सरकारी कार्यालयातील नोंदी. आणि रांगा लावणं आलं त्यात. हो, आणि या सगळ्या प्रक्रियेला लागणारा वेळ, हा वेळ काही दिवसांचा नसून बऱ्याचदा काही महिन्यांचा असतो. खरंय. आणि बऱ्याचदा माहिती वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली असते. अगदी. आणि एकाच मालमत्तेवर वेगवेगळे दावे असू शकतात. त्यामुळे वाद निर्माण होतात. हो, आणि त्यात पारदर्शकताही नसते. म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था स्थानिकांच्या विश्वासावर आणि अत्यंत संथ प्रशासकीय कामावर अवलंबून आहे. नेमकं तेच. आणि इथेच टोकनायझेशनचा मुख्य फायदा समोर येतो. तो कसा? जेव्हा मालकी हक्क एका डिजिटल टोकनच्या स्वरूपात ब्लॉकचेनसारख्या तंत्रज्ञानावर नोंदवला जातो, तेव्हा तो व्यवहार अधिक प्रमाणित बनतो. ब्लॉकचेन म्हणजे एक प्रकारची डिजिटल नोंदवही ना? हो, ब्लॉकचेन हे एक असे डिजिटल लेजर आहे ज्यातील माहिती कोणीही एकतर्फी बदलू शकत नाही. अच्छा, म्हणजे कोणीही येऊन त्यात फेरफार करू शकत नाही. बरोबर. यामुळे मालकी हक्क हस्तांतरित करणे, तो विभागणे आणि त्याची नोंद ठेवणे अत्यंत जलद आणि सुरक्षित होते. दोन पक्षांमधील मध्यस्थांची गरज कमी झाल्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात. पण थांबा, इथे मला एका गोष्टीवर चर्चा करायला आवडेल. हो, नक्कीच. जर एखाद्याला मोठ्या इमारतीचा छोटा हिस्सा विकत घ्यायचा असेल किंवा रिअल इस्टेटमध्ये छोटी गुंतवणूक करायची असेल, तर तो शेअर बाजारात जाऊन रीट म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट घेऊ शकतो. बरोबर. आपल्याकडे आधीपासूनच अशी व्यवस्था आहे जिथे लोक थोड्या पैशात रिअल इस्टेट क्षेत्रातील परतावा मिळू शकतात. मग या डिजिटल टोकनची वेगळी काय गरज? दोन्ही गोष्टी मला तर सारख्याच वाटतात. हा एक अतिशय उत्तम आणि अभ्यासू प्रश्न आहे. वरवर पाहता रीट आणि टोकनायझेशन सारखेच वाटतात, पण त्यांच्या कार्यपद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे. कसा काय? जेव्हा कोणी रीटमध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने एखाद्या विशिष्ट इमारतीचा मालक नसतो. मग तो कशाचा मालक असतो? तो एका कंपनीचे शेअर्स विकत घेत असतो, जी कंपनी अनेक इमारतींचे व्यवस्थापन करते. त्या कंपनीचे स्वतःचे व्यवस्थापन शुल्क असते, जे तुमच्या नफ्यातून कापले जाते. अच्छा, म्हणजे मध्ये एक कंपनी असते जी आपले पैसे घेते. हो, आणि शिवाय शेअर बाजार ठराविक वेळेतच उघडा असतो. शनिवार रविवार बंद असतो. पण टोकनायझेशनमध्ये चित्र वेगळे असते. इथे अंशात्मक मालकी थेट असते. अंशात्मक मालकी म्हणजे फ्रॅक्शनल ओनरशिप. होय, म्हणजे इथे गुंतवणूकदार थेट त्या एका विशिष्ट मालमत्तेशी जोडला जातो. अगदी बरोबर. याचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अमेरिकेतील सेंट रेजेस ॲस्पेन रिसॉर्ट. अच्छा, तिथे काय झालं होतं? या अतिशय महागड्या हॉटेलचे काही वर्षांपूर्वी टोकनायझेशन करण्यात आले होते. सुमारे 18 दशलक्ष डॉलर्स मूल्याचे टोकन्स तयार करून ते गुंतवणूकदारांना विकले गेले. अरे वा, म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ते विकत घेतले. हो, आणि ज्यांनी ते टोकन्स विकत घेतले त्यांना थेट त्या विशिष्ट हॉटेलच्या नफ्यात वाटा मिळाला. यामध्ये कोणत्याही मोठ्या फंड मॅनेजरची गरज नव्हती. हे तर खूपच छान आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल टोकन्स असल्याने त्यांची खरेदी विक्री दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7ही दिवस होऊ शकते. बाजाराच्या वेळांचे बंधन तिथे राहत नाही. म्हणजे थोडक्यात रीटमध्ये आपण एका मोठ्या तलावात पाणी ओततोय आणि व्यवस्थापक ते पाणी कुठे वापरायचे ते ठरवतोय. अगदी योग्य उपमा. पण टोकनायझेशनमध्ये आपण थेट एका विशिष्ट झाडाला पाणी घालतोय आणि त्याचे फळ थेट आपल्यालाच मिळतंय. बरोबर. पण मग हे सगळं तांत्रिकदृष्ट्या कसं शक्य होतं? म्हणजे भाडे गोळा करणे, ते सर्वांमध्ये विभागणे, हे सगळं कोण करतं? कारण कागदोपत्री व्यवहार करताना यासाठी अनेक माणसे लागतात, हिशोब ठेवायला लोक लागतात. इथेच तंत्रज्ञानाचा खरा कस लागतो. हे सर्व एका स्वयंचलित कोडद्वारे चालते, ज्याला आपण स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट हे नक्की काय असतं? स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे दुसरा तिसरा काहीही नसून एक असा डिजिटल प्रोग्राम जो अटी पूर्ण झाल्यावर स्वतःहून काम करतो. म्हणजे ते आपोआप ट्रिगर होतं. हो, जसे की एखादे वेंडिंग मशीन असते. तुम्ही त्यात नाणे टाकले आणि योग्य बटन दाबले की आपोआप वस्तू बाहेर येते. तिथे आतमध्ये कोणताही माणूस बसलेला नसतो. अच्छा, तसंच हे काम करतं. अगदी. टोकनायझेशनमध्ये भाड्यातून आलेली रक्कम एका मुख्य डिजिटल खात्यात जमा होते आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट
त्वरित त्या रक्कमेचे बरोबर तुकडे करून हजारो टोकनधारकांच्या वॉलेटमध्ये क्षणात पाठवून देतो. हे ऐकायला खूपच भन्नाट वाटतं, पण इथे माझ्या मनात एक शंका येते. विचारा ना. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट डिजिटल जगात काम करतात, बरोबर? हो. पण इमारत तर खऱ्या जगात आहे. जर खऱ्या जगात त्या इमारतीला आग लागली किंवा तिचं नुकसान झाले, तर इंटरनेटला किंवा त्या ब्लॉकचेनला कसे समजणार की भाडे थांबवायचे आहे किंवा मालमत्तेचे मूल्य कमी झाले आहे? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. कारण डिजिटल जगाचा खऱ्या जगाशी संपर्क कसा येतो? हा खऱ्या अर्थाने या तंत्रज्ञानातील सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. याला तंत्रज्ञानाच्या भाषेत ओरॅकल प्रॉब्लेम असे म्हणतात. ओरॅकल प्रॉब्लेम. हो, कारण डिजिटल नेटवर्क स्वतःहून बाहेरच्या जगातील माहिती मिळवू शकत नाही. त्यासाठी त्यांना ओरॅकल्स किंवा माहितीच्या दुव्यांवर अवलंबून राहावं लागते. हे दुवे म्हणजे नक्की काय असतात? हे दुवे म्हणजे असे सिस्टम्स किंवा संस्था असतात ज्या खऱ्या जगातील घटनांची माहिती गोळा करून ती ब्लॉकचेनवर टाकतात. अच्छा, म्हणजे ते बाहेरची माहिती आत आणतात. हो, पण मग इथे पुन्हा विश्वासाचा प्रश्न येतोच. म्हणजे त्या माहिती देणाऱ्याने चूक केली तर? अगदी बरोबर. जर त्या माहिती देणाऱ्या दुव्याने चुकीची माहिती दिली तर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट चुकीचा निर्णय घेईल. बापरे, हा तर मोठा धोका आहे. हो ना. त्यामुळे टोकनायझेशन कितीही सुरक्षित असले तरी ते खऱ्या जगातील डेटा पुरवणाऱ्या यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. म्हणजे तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी माणसाचा आणि विश्वासार्ह माहितीचा हस्तक्षेप पूर्णपणे टाळता येत नाही. हे समजून घेणं खूप महत्वाचे आहे. नक्कीच. आता आपण याच्या दुसऱ्या एका बाजूकडे वळूया. मगाशी चर्चा झाली की बाजारात तरलता किंवा लिक्विडिटी येईल, खरेदी विक्री सोपी होईल. हो, व्यवहार खूप जलद होतील. पण एक सेकंड, जर मालमत्ता खरेदी विक्री करणे इतके सोपे आणि जलद झाले अगदी एका क्लिकवर, तर यामुळे लोक विचार न करता सट्टेबाजी करण्याकडे वळणार नाहीत का? हा धोका नाकारता येत नाही. कारण रिअल एस्टेटसारखी मालमत्ता ही स्थिरता आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ओळखली जाते. घरे किंवा इमारतींची अशी शेअर बाजारासारखी रोज खरेदी विक्री होऊ लागली तर ते बाजारासाठी धोक्याचे नाही का? यावर नक्कीच गंभीर विचार व्हायला हवा. याला हायपर लिक्विडिटी किंवा अतितरलता म्हणतात आणि ती एक मोठी समस्या बनू शकते. म्हणजे सोयीचाच तोटा होऊ शकतो. हो, लवचिकता ही नेहमीच दुधारी तलवार असते. व्यवहार सोपे झाल्यामुळे नक्कीच सर्वसामान्यांसाठी नवीन संधी वाढतात, प्रवेशातील अडथळे कमी होतात, पण त्याचबरोबर मालमत्तेकडे गांभीर्याने न बघण्याचा धोकाही वाढतो. लोक विचार न करता पैसे टाकतील. हो, जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करणे आणि विकणे खूप सोपे होते तेव्हा बाजारात अस्थिरता येऊ शकते. लोक अल्पकालीन फायद्यासाठी घाईघाईने निर्णय घेऊ शकतात. आणि घाबरून विकूही शकतात, नाही का? अगदी. एखादी छोटी नकारात्मक बातमी आली की लोक घाबरून आपले टोकन्स विकायला काढतील, ज्यामुळे खऱ्या जगात त्या मालमत्तेचं मूल्य स्थिर असूनही डिजिटल जगात त्याची किंमत कोसळू शकते. याचा अर्थ असा की तंत्रज्ञान स्वतंत्र देते, पण शहाणपण गुंतवणूकदाराला स्वतःच वापरावे लागते. सोपे असणे म्हणजे नेहमीच सुरक्षित असणे नव्हे. अगदी अचूक. पण तरीही या सर्व धोक्यांची कल्पना असूनही सध्या आपण बघतोय की अनेक मोठ्या बँका आणि जागतिक आर्थिक संस्था टोकनायझेशनमध्ये प्रचंड रस घेत आहेत. हो, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत त्या. सर्वसामान्य माणसांपेक्षा या संस्था अधिक वेगाने याकडे वळत आहेत, असे का? त्यांना यात काय रस आहे? कारण मोठ्या संस्था याकडे कोणत्याही डिजिटल तत्वज्ञानाच्या किंवा क्रांतीच्या दृष्टिकोनातून बघत नाहीत. मग त्या कशा बघतात? त्यांच्यासाठी हा एक पायाभूत सुविधांमधील सुधारणा करणारा प्रकल्प आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत रोज हजारो कोटी रुपयांचे व्यवहार बँकांमध्ये होत असतात. हो, आंतरराष्ट्रीय व्यवहार तर खूप मोठे असतात. विशेषतः रेपो मार्केट सारख्या ठिकाणी, जिथे रातोरात अब्जावधी डॉलर्सची देवाणघेवाण होते. या व्यवहारांच्या नोंदी ठेवणे, ते वेळेत पूर्ण करणे आणि त्यात कोणतीही चूक न होऊ देणे यासाठी बँकांना प्रचंड मोठा खर्च येतो. आणि वेळही लागत असेल. हो, जेव्हा दोन मोठ्या संस्थांमध्ये करोडोंचे व्यवहार होतात तेव्हा टोकनायझेशनमुळे ते व्यवहार दिवसांच्या ऐवजी काही मिनिटात आणि अत्यंत सुरक्षितपणे पूर्ण होऊ शकतात. अच्छा, म्हणजे त्यांना त्यांचे पैसे आणि वेळ वाचवायचा आहे. अगदी. त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो वेळ आणि पैसा. जेव्हा मोठ्या संस्था एखाद्या गोष्टीत व्यावहारिक मूल्य बघतात तेव्हाच खऱ्या अर्थाने बाजारात मोठे बदल घडतात. म्हणजे हा फक्त सामान्य लोकांसाठीचा ट्रेंड नसून जागतिक आर्थिक व्यवस्थेचा पाया बदलण्याची ही एक मोठी प्रक्रिया आहे. होय, मुळात हा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आहे. पण जर मोठ्या बँका हे वापरत असतील आणि सर्व काही डिजिटल टोकन्सवर अवलंबून असेल तर माझ्या मनात एक अत्यंत कळीचा प्रश्न येतो. सांगा. समजा एखाद्याने इमारतीचे टोकन विकत घेतले, पण उद्या एखाद्या हॅकरने ते टोकन त्याच्या डिजिटल वॉलेटमधून चोरले,
तर मग ती इमारत कोणाची? इथूनच मग कायद्याचा आणि नियमनाचा प्रश्न निर्माण होतो ना. हा टोकनायझेशनच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे, कायदेशीर मान्यता. म्हणजे कायदा याला कसा बघतो? डिजिटल टोकन आणि खऱ्या जगातील संपत्ती यांच्यातील संबंध कायदेशीररित्या ग्राह्य असायला हवा. जर एखाद्याचे टोकन चोरीला गेले आणि ब्लॉकचेनवर चोरी करणाऱ्याचे नाव मालक म्हणून दिसत असेल, तर तो मालक होतो का? नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला खऱ्या जगात ती इमारत ताब्यात घेता येईल. जोपर्यंत त्या देशाचा कायदा आणि न्यायालय हे मान्य करत नाही की ज्याकडे टोकन त्याची संपत्ती, तोपर्यंत ते टोकन केवळ एक निरुपयोगी डिजिटल कोड उरते. म्हणजे इथे कायद्याची चौकट तंत्रज्ञानापेक्षा अधिक महत्वाची ठरते. केवळ कोड लिहून चालणार नाही, तर तो कोड कायदेशीर दस्तऐवज म्हणून ग्राह्य धरला गेला पाहिजे. अगदी अचूक. टोकनायझेशन आधुनिक आणि लवचिक असू शकते, पण खऱ्या जगातील संपत्ती ही नेहमीच एका देशाच्या, राज्याच्या किंवा स्थानिक प्रशासनाच्या कायदेशीर चौकटीत अस्तित्वात असते. हो, कारण मालमत्ता ही जमिनीवर असते. आणि त्यातून नक्की कोणते हक्क मिळतात, मालकी हक्क मिळतो की फक्त भाड्यातून येणाऱ्या उत्पन्नातील वाटा मिळतो, हे समजून घेणं आवश्यक आहे. हे खूपच गुंतागुंतीचे आहे. आणि याच कायदेशीर गुंतागुंतीमुळे टोकनायझेशनचा जागतिक स्तर आणखी आव्हानात्मक बनतो. जागतिक संधी आणि गुंतागुंत इथेच खरी गोम आहे, आणि हा भाग सर्वात रंजक आहे. हो, कारण यात सीमांचा प्रश्न येतो. बरोबर. टोकनायझेशनमुळे भौगोलिक सीमा ओलांडून गुंतवणूक करणं शक्य होऊ शकते. इंटरनेटला देशांच्या सीमा समजत नाहीत. अगदी. जपानमध्ये बसलेली एखादी व्यक्ती ब्राझीलमधील शेतजमिनीचे टोकन विकत घेऊ शकते, पण मालमत्तेचे नियम तर प्रत्येक देशानुसार बदलतात. मग अशा वेळी कोणत्या देशाचा कायदा लागू होणार? हाच तो आंतरराष्ट्रीय प्रशासनापुढील मोठा पेच आहे. एका देशात जो मालमत्तेचा नियम असेल, तो दुसऱ्या देशात लागू होईलच असे नाही. हो ना, तिथे कर सुद्धा वेगळे असतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर टोकन्सची देवाणघेवाण होते, तेव्हा दोन वेगवेगळ्या देशांच्या कायद्यांचा मेळ कसा घालायचा, कर प्रणाली कशी लागू करायची, यावर सध्या जगभरात खल सुरू आहे. म्हणजे अजून याचे पूर्ण उत्तर मिळालेले नाहीये? नाही. त्यामुळे संधी जेवढी मोठी आहे, तेवढीच त्यामागची प्रशासकीय आणि कायदेशीर जबाबदारीही मोठी आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी काही समान कायदे तयार होत नाहीत, तोपर्यंत यात मोठा धोका कायम राहील. वास्तव्यातील फरक ओळखला पाहिजे. बऱ्याचदा असे होते की नवीन तंत्रज्ञान आले की एक मोठी लाट येते आणि सगळे म्हणतात आता सगळंच बदलणार. हो, यालाच आपण हाईप म्हणतो. पण प्रत्येक गोष्टीचे टोकन बनवण्याची गरज नसते, आणि प्रत्येक टोकन यशस्वी होईलच असेही नाही. केवळ जुन्याच गोष्टीला नवीन आणि चकचकीत नाव दिले म्हणजे ती गोष्ट मौल्यवान होत नाही. हे अगदी खरं आहे. मग अशा या बदलत्या आणि गुंतागुंतीच्या जगात सर्वसामान्यांनी याकडे कसे बघायला हवे? काही टिप्स आहेत का? हो, नक्कीच. सर्वसामान्यांनी एक शांत, माहितीपूर्ण आणि कोणत्याही खोट्या आश्वासनांना न भुलणारी मानसिकता ठेवणं गरजेचे आहे. म्हणजे लगेच पैसे नाही गुंतवायचे? नाही. जेव्हा केव्हा टोकनायझेशनबद्दल ऐकायला मिळेल, तेव्हा त्यामागील क्लिष्ट तंत्रज्ञानापेक्षा काही साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे. जसे की कोणते प्रश्न? जसे की हे टोकन नक्की कशाचे प्रतिनिधित्व करत आहे? हे खरेदी केल्यामुळे नक्की कोणते कायदेशीर हक्क मिळणार आहेत? हे सगळ्यात महत्वाचं आहे. हो. आणि जर काही वाद झाला तर यासाठी कोणाकडे दाद मागता येईल? या सर्व प्रक्रियेचं व्यवस्थापन कोण करत आहे? आणि परताव्याचा काय? तेच. खऱ्या अर्थाने यामुळे गुंतवणुकीत काही फायदा होणार आहे की केवळ एक ट्रेंड म्हणून यात पैसे ओतले जात आहेत, हे पाहणे महत्वाचे आहे. म्हणजे थोडक्यात आपण तंत्रज्ञानाच्या मोहात न पडता त्याच्या उपयुक्ततेवर आणि कायदेशीर सुरक्षितेवर लक्ष केंद्रित करायला हवे. बरोबर. टोकनायझेशन ही कोणतीही जादूची कांडी नाहीये, तर हा मालकी हक्क आणि मूल्य व्यवस्थापित करण्याचा एक नवीन टूल आहे, एक साधन आहे. हो, आणि हे साधन जर योग्य प्रकारे योग्य कायदेशीर चौकटीत वापरले गेले तर ते नक्कीच आपल्या पारंपरिक आर्थिक व्यवस्थेतील अनेक त्रुटी दूर करू शकते. जसे की संथपणा आणि पारदर्शकतेचा अभाव. अगदी. हे केवळ क्रिप्टोच्या जगापुरते मर्यादित नाही, भविष्यात संपत्तीची आणि मूल्याची देवाणघेवाण कशी होईल याची ही नांदी आहे. म्हणजे हा खूप दूरगामी बदल आहे. होय, तंत्रज्ञान केवळ पैशाचे स्वरूप बदलत नाहीये, तर ते मालमत्तेचे आणि अधिकारांचे स्वरूपही बदलत आहे. तर मग या संपूर्ण चर्चेचा मुख्य सारांश काय आहे हे आपण पाहूया. टोकनायझेशन म्हणजे खऱ्या संपत्तीला डिजिटल जगात अधिक सोप्या, विभागण्यायोग्य आणि ट्रॅक करण्यायोग्य स्वरूपात मांडण्याची पद्धत. अगदी बरोबर.
यातून सर्वसामान्य माणसांसाठी मोठ्या गुंतवणुकीचे दरवाजे उघडू शकतात. संस्थात्मक पातळीवर यामुळे वेळेची आणि पैशाची मोठी बचत होऊ शकते. पण हे सर्व साध्य करण्यासाठी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सला खऱ्या जगाशी जोडणारे विश्वासार्ह ओरॅकल्स असणं गरजेचं आहे. हो, आणि कायदेशीर पाठबळही. बरोबर. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे एक अत्यंत भक्कम आंतरराष्ट्रीय कायदेशीर चौकट असणं नितांत गरजेचं आहे. याच अनुषंगाने आजच्या सखोल चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? आणि संवाद सगळे डिजिटल झाले आहे. आता आपल्या मालमत्ताही टोकनच्या रूपात डिजिटल होत आहेत. पण जर भविष्यात आपल्या सर्व मौल्यवान मालमत्तांची मालकी केवळ एका डिजिटल स्क्रीनवरील रेकॉर्डपुरती मर्यादित राहिली, तर खऱ्या जगातील ही माझी वस्तू आहे या भावनेचा आणि त्या वस्तूशी असलेल्या आपल्या भावनिक जोडणुकीचा अर्थ कसा बदलेल? हा खूपच खोलवर विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. जेव्हा एखादे घर केवळ मोबाईलमधील एक कोड बनते, तेव्हा त्या घराशी असलेली माणसाची नाळ तशीच राहते का? खऱ्या जगातील स्पर्श आणि डिजिटल जगातील मालकी यांचा ताळमेळ भविष्यातील पिढ्या कसा बसवणार, यावर विचार करणे नक्कीच रंजक ठरेल.